सर्वात जुना गणपती कुठे आहे असं विचारलं तर वेगवेगळी उत्तरं मिळतील. काही जण अफगाणिस्तान आणि चीनमध्ये असंही म्हणतील. पण भारतीय पुरातत्व विभागासह देशाविदेशातील अनेक पुरातत्व शास्त्रज्ञांनी मान्यता दिलेली जगातली सर्वात जुनी गणपतीची प्रतिमा आज आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. वैद्यकशास्त्रातील प्रसिद्ध नाव पद्मश्री डॉक्टर प्रकाश कोठारी यांच्याकडे हा जगातला सर्वात जुना गणपती आहे. आता हा गणपती त्यांच्यापर्यंत कसा पोहोचला आणि या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अजून असे किती गणपती आहेत हे जाणून घेतले अक्षय भाटकरनं. गणेशोत्सवाच्या काळात आपण गणपतीची विविध रूपं बघतो. मग कधी डमरूवरचा गणपती, कधी शंकर आणि पार्वतीसोबतचा गणपती, तर कधी उंदरावरचा गणपती, अशी विविध रूपं आपण मुंबई आणि आसपासच्या सगळ्याच शहरांमध्ये, गावांमध्ये आपण बघत असतो. ह्याच गणपतीची वेगवेगळी रूपं अनेक आर्टिस्ट, अनेक कलाकार, अनेक शिल्पकार आपापल्या मनानुसार, आपापल्या छंदानुसार गणपतीची निर्मिती करत असतात आणि ती सगळीच रूपं आपल्याला भावतात. पण मी आज ज्या घरी आहे त्या घरामध्ये केवळ मुंबईतला नाही, महाराष्ट्रातला नाही, भारतातला नाही, तर जगातला सगळ्यात जुना गणपती आहे. हे सगळं कलेक्शन देखील त्यांचंच आहे आणि ज्यांच्या घरी मी सध्या आहे ते आहेत पद्मश्री डॉक्टर प्रकाश कोठारी सर. प्रकाश सर, खूप खूप रेअर एक वस्तू तुमच्याकडे आहे आणि गणेशोत्सव सुरूच झालेला आहे. त्या गणेशोत्सवामध्ये प्रत्येकाला गणपतीची वेगवेगळी रूपं बघायला खूप आवडतात. गणेश भक्त तर अगदी 10-10 तास रांगा लावून गणपतीचं एक मुखदर्शनासाठी वाट बघत असतात. पण तुमच्याकडे जी गोष्ट आहे ती गोष्ट ही जगातल्या सगळ्या गणपती भक्तांसाठी अमूल्य आहे. ती गोष्ट नेमकी आम्हाला देखील दाखवा आणि ती तुम्हाला कशी मिळाली याची स्टोरी देखील आम्हाला सांगा. हे गणेशजीची कृपा आहे. तर मी आय एम अ सेक्शुअल मेडिसिन एक्सपर्ट. तो आई मीन बुल इज अ सिंबल ऑफ पैशन. सो आई कलेक्ट बुल्स, माने मैं बुल्स कलेक्ट करता हूँ. तो मैं अक्सर फ्ली मार्केट में जाता हूँ, कभी चोर बाज़ार में जाता हूँ. तो एक बार चोर बाज़ार में शुक्रवार को गया था, तो वहाँ देखा तो बुल था एक छोटी सी, और बुल के नीचे कुछ ब्राह्मी लिपि में लिखा था. तो मैं समझा कि ये पुराना तो होगा, तो मैं बार्गेन करके वो ले आया. सबका ये कहना हुआ कि ये जो नीचे लिखा है वो जागेश्वर है और ये 1st या 4th सेंचुरी के बीच में लिखा गया है. माने सगळ्यांचा एक मत होता. आता गम्मत का है कि ये जो लिखा था उन्होंने, सबसे पुराने गणेश विथ एपिग्राफिक एविडेंस, मतलब शिलालेख के एविडेंस के साथ, अब तक माना जाता था कि वो अफगानिस्तान और या तो चाइना में है. वो करीबन 1400 साल पहले. तो अब ये सिद्ध हो गया कि सबसे पुराने गणेश जो ये है, जो आपने अभी आपको दिखाया मैंने, वो करीबन 1700 से 2000 साल पुराने हैं. और वी कैन प्राउडली से कि अभी ये गणेशा चाइना में या अफगानिस्तान में नहीं है, अभी ये गणेशा भारत में है. सबसे पुराने गणेशा भारत में है. अमूल्य ठेवा त्यांनी इतकी वर्ष स्वतःकडे जपून ठेवलंय त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानायला हवेत. आणि आज आपल्याला तो त्यांनी खुला केला, सगळ्या प्रेक्षकांसाठी आपल्या खुला केला, ही देखील एक खूप मोठी गोष्ट आहे. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ठाण्यात शिवसेना